ते वारंवार जे आहेत ते अजित पवारांवरती टीका करताना दिसतात। तुम्ही काही दिवस एकत्र होतात आंदोलनात, काही वर्ष देखील तुम्ही एकत्र काम केलं, काय पद्धतीचं नेमकं लक्ष नाही, ज्या पद्धतीने आम्ही ज्या अपेक्षेने काम उभारलं होतं ते गेल्या 15 महिन्यामध्ये मी आणि ते सोबत नाहीये, परंतु ज्या पद्धतीने आंदोलन केलं गेलं त्या आंदोलनाची दिशा पूर्ण पोल ठरलेली आहे आणि मग त्या आंदोलनातून आउटपुट काही निघालं नाही। शासन प्रशासन दरबारी गेल्या 15 महिन्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी एकही निवेदन दिलेलं नाही। फक्त प्रसिद्धीसाठी इव्हेंट केले जातात, जिथं खोके तिथं हाके असा प्रकार गेल्या 15 महिन्यापासून चालू आहे। आणि माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की तुमची एवढी अवकात नाही का या राज्याच्या मंत्र्यांबरोबर किंवा का ओबीसी मंत्री असतील यांच्या टेबलला जाऊन तुम्ही संविधानिक पद्धतीनं जे ओबीसी मायक्रो घटक आहेत त्यांचे प्रश्न तुम्ही लेखी निवेदनातून तुम्ही काय तुमचे सहकारी चळवळीतले घेऊन तिथं जाऊन मांडले पाहिजेत आणि ते मांडून तुम्ही बजेटमध्ये तरतूद करून ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवले पाहिजेत। हे सरकारचे जावा असले कुठून तरी अल्टिमेटम देत आहेत, मला हे द्या मला ते द्या। त्यांच्या कालच्या बोलण्यातून जे दिसून आलं ते की परवा गोव्याला जे ओबीसीचं महाअधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये ह्यांना कुणी डुंकून हुंगलेलं नाहीये आणि त्यातून त्या अधिवेशनाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते आणि ते फ्रस्टेड मधून काल त्यांनी जी वार्ता केलेली आहे ते वारंवार अजितदादांना गेल्या आठवड्यात बोलले की देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना खांद्यावर न घेता पायाखाली घ्यावे। माझा त्यांना जाहीर सवाल आहे की लक्ष्मण हाके आहेत कोण? ते काय महायुतीचे घटक आहेत का विरोधकातले महाविकास आघाडीचे घटक आहेत? पण ते कोण म्हणून सल्ला देत आहेत? तुमची अवकात काय आहे सल्ला देण्याची? या राज्यामध्ये विकासाचा चेहरा म्हणून अजितदादांकडे पाहिलं जातं आणि या राज्यामध्ये येणारे भावी मुख्यमंत्री म्हणून ही जनता बघते। कारण पहाटे 5 वाजता 6 वाजता स्पॉटवर जाऊन कामाची पाहणी करणारा 1907 नंतर या राज्यातला मंत्री एकमेव अजितदादा आहेत। आणि आज आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पदाधिकाऱ्यांच्या ज्या निवडी आज होत आहेत उमेशदादांच्या नेतृत्वाखाली त्याची सकाळपासून जर इथं गर्दी बघितली असेल, वाजत गाजत कार्यकर्त्यांचा जो ओघ वाहतोय तो फक्त टीका करताय त्याबद्दल काय सांगाल? ओके आणि ओके कसं शक्य, म्हणजे काय रूप आहे काय हाकेने ओके काय? तुम्ही आज या आंदोलनाला 15 महिने झालेत। 15 महिन्यापूर्वीचे जे मीडियानं हाकेंचं जुजारपूर मधलं घर दावलं होतं, माझी मीडियाला विनंती आहे तिथं एकदा जाऊन तुम्ही एकदा ते घर अजून एकदा या महाराष्ट्राला जनतेला दावा। ती गाडी लिजेंडर जनतेने दिली का कोणी दिले एवढे दूधखुळे लोक नाही आहेत, पण माझं वैयक्तिक म्हणणं काय आहे की त्यांनी अजून आर्थिक त्यांची उत्क्रांती करावी, मोठा ग्राफ घ्यावा। परंतु तुम्ही ज्या घटकासाठी काम करताय त्याच्यासाठी साधं एखादं निवेदन एखाद्या डोंबाऱ्याच्या एखाद्या जोशीच्या पोरांना कुठं काय तुम्ही सरकार दरबारी एखादी तर गोष्ट सोडवली का गेल्या 15 महिन्यामध्ये? मनोज जरांगेंच्या आंदोलनामधून 58 लाख नोंदी या सरकारला शोधण्याचं त्यांनी भाग पाडलं। मग ओबीसीच्या नेत्यांनी गेल्या 15 महिन्यामध्ये ओबीसीच्या बजेटवरून बोंबलतात। या सरकारमध्ये ओबीसीचे नेते छगन भुजबळ आहेत, पंकजाताई आहेत, अजून सर्व नेते आहेत आणि मग एवढे आणि स्वतः ओबीसीचे डीएनए फडणवीस साहेब म्हणतात स्वतःला। तर हाकेंवर ही वेळ कशी येते बजेटची मागणी करायची हे सुद्धा विचार करण्याजोगी गोष्ट आहे। आणि त्यात जर काय तथ्य असेल तर हाकेंनी कायदेशीरपणे सरकारकडे निवेदनातून मागणी केली पाहिजे। त्यांनी फक्त प्रसिद्धीसाठी बेछूट आरोप वैयक्तिक अजितदादांवरती किंवा पवार कुटुंबावरती बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते मीडिया मिळते आणि त्यातून आपला टीआरपी वाढतो, या पलीकडे त्यांचा काय कार्यक्रम नाहीये। या महाराष्ट्रामध्ये माझ्या इतकं चांगलं त्यांना कोणी ओळखत नाहीये आणि प्रसिद्धीसाठी तो माणूस कुठल्या थराला जाईल तो मी येणाऱ्या काळात नक्कीच सांगेन। पण आता काय मला एक सुसंस्कृतपणा आहे। त्यांच्या घराच्या बाबतीत तुम्ही सांगताय, उल्लेख केला की त्यांचं पहिलं घर कसं होतं आणि आताचं घर कसं, ते आता तुम्ही जाऊन बघा, ते तुमच्यासाठी सरप्राईज असेल ना। काय फरक पडतो काय झालं? नाही ते तुम्ही स्वतः तुमच्या कॅमेऱ्याने तुमच्या ह्याने दावा जनतेला की म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही हे करत असताना 100% आर्थिक प्रगती आपली केली पाहिजे, पण तुम्ही ज्यासाठी आर्थिक कमाई करताय किंवा ज्यासाठी प्रसिद्धी मिळवताय त्या कामाचा एकतरी प्रश्न तुम्ही सोडवला पाहिजे। परंतु नुसतं फक्त बेफापट पसारा, काम शून्य आणि स्वतःला स्वार्थ
त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांच्या पडीच्या काळामध्ये त्यांच्यासोबत मी होतो, सचिन मनगर होते, विजय नायकोडे होते, सोनिया जमदाडे मॅडम होत्या, असंख्य आहेत लोक की 15 महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत काम करणारे एक सहकारी त्यांनी नाव घेऊन दाखवा घ्या माझ्यासोबत आहे. आणि मग समाजात फसवणूक करायला 100% फसवणूक होते. माझं आव्हान आहे त्यांना की गोपीचंद पडळकर आणि लक्ष्मण हाके यांनी धनगर एसटी आरक्षणासाठी मंत्रालयावरती मोर्चा काढला पाहिजे. त्या मोर्चामध्ये मी सर्वसामान्य धनगराचा कार्यकर्ता म्हणून त्यांच्यासोबत आणि त्यांच्या पुढेही 2 पावलं नक्की सहभागी होईल. परंतु त्या कुठल्या तर राजकीय स्क्रिप्ट किंवा कुणाच्या तर सांगण्यावरून किंवा प्रसिद्धीवरून नुसती प्रसिद्धी मिळवायची यानं गेल्या 15 महिन्यात ना त्यांच्या ताटात काय तर पडलं असेल, पण ज्यांच्यासाठी बोलताय त्यांच्या ताटामध्ये काही वाळला तांदूळ सुद्धा पडलेला नाहीये. पडळकर म्हणतात अजितदादांना नेता म्हणत ती त्यांची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे, कारण त्यांना पवारांवरती बोलण्यासाठी नेते केलेलं आहे. आणि माझं पडळकरांनाही आव्हान आहे, महायुतीत अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस हे सरकार आहे आणि टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट मिनिमम कॉमन प्रोग्राम सरकारमध्ये असतो आणि तुम्ही या राज्याच्या मुख्यमंत्र्याला मानत नाहीये तर त्याला माझं सडतोड उत्तर असेल, तुम्ही माझ्या नेत्याला मानत नाही तर मी तुम्हाला आणि तुमच्याही नेत्याला मानत नाही. तुमचा जसा देवाभाव तसा माझा अजितदादा. येणाऱ्या काळामध्ये जशाच तसं उत्तर संविधानिक पद्धतीनं जे अजितदादावर बोलतील त्यांना महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी टाइम, ठिकाण आणि वेळ सांगावं. त्या ठिकाणी संविधानिक पद्धतीनं उत्तर द्यायला सतीश कुलवा हजर असेल. ओके.